आज आपण चिरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 बाउल चिरमुरे घेतलेले आहेत आणि त्याच बाउलने 1 बाउल गूळ घेतलेला आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याची डाळ करून घेतलेला आहे आणि 1 चमचा तूप घेतलाय। आता इथे एक कढई घेतलेला आहे आणि ते गरम करून घेतले। त्याच्यामध्ये चिरमुरे 1-2 मिनिटं परतून घेऊ। एकदम असं कुरकुरीत करून घ्यायचं। इथे बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे, काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये गूळ घालू। गूळ आता वितळून घ्यायचा। पाणी न घालता गूळ असंच बारीक गॅसवर गरम करून घ्यायचा। इथे बघा गूळ पातळ होतोय। 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं गूळ। एकदम पण जास्त शिजवायचं नाही आहे, पाक तयार करून घ्यायचा नाही तर लाडू कडक होतात। इथे बघा मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा गुळाचा पाक सोडू। गुळ आता एकदम घट्ट होतो। हे बघा गोळा तयार होतो, पसरत नाही आहे पाण्यामध्ये, म्हणजे तयार झालेला आहे। आपण आता गॅस बंद करू। इथे मी गॅस बंद केलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचंय आणि आता याला मिक्स करून घेऊ। तूप घातल्यामुळे लाडूला एक चमक येतो। ह्याच्यामध्ये आता चिरमुरे घालायचे। शेंगदाण्याची डाळ घालू आणि आता याला मिक्स करून घ्यायचंय। हे पटपट करायचंय, नाहीतर पाक पुढे जाऊ शकतो। आता मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचं। हाताला गार पाणी लावून घ्यायचंय थोडंसं। हे बघा असं बोट बुडवायचं आणि हाताला चोळून घ्यायचं, म्हणजे हाताला चिरमुरे चिकटत नाहीत। असं लाडू वळून घ्यायचं। हे बघा लाडू तयार आहे। जर तुम्ही हाताला पाणी नाही लावला तर हाताला चिरमुरे चिकटतात आणि लाडू वळत नाही। असे मी सगळे लाडू वळून घेते आणि आता लाडू वळून झालेले आहेत। शेवटला वळसतोपर्यंत थोडंसं घट्ट होतं, त्यात चिरमुरे एकमेकांना चिकटत नाहीत। त्याला काय करायचं आणि थोडा वेळ गॅसवर ठेवायचं आणि कढई गरम करून घ्यायचं। हे बघा पाकाने पातळ होतं आणि आता चिरमुरचे लाडू बनतात। हे बघा असं सगळे लाडू बनवून तयार आहेत आणि एकदम पटकन होतात, याला वेळ लागत नाही। तुम्ही पण करून बघा। जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।